नमस्कार. आज आपण ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ अभ्यासक प्राचार्य मोहन परजणे यांच्याशी काही सामाजिक प्रश्नावरती चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर, सध्या एक महत्त्वाचा प्रश्न आहे की ग्रामीण भागामध्ये खिडे ओस पडायला लागलेत, त्याचबरोबर जमिनी ओस पडायला लागल्यात. ग्रामीण भागामध्ये मजूर भेटत नाहीत आणि मोठ्या संख्येमध्ये लोक स्थलांतरित होत आहेत आणि ते स्थलांतरित झालेले लोक शहरामध्ये गर्दी करीत आहेत. शहरामध्ये सुद्धा एवढी लोक येत आहेत की तिथं सुद्धा बेरोजगारीचे प्रश्न निर्माण व्हायला लागलेत. तर याविषयी तुम्हाला काय? हा एक मोठा प्रश्न आहे, ज्याला आपण स्थलांतराचा प्रश्न असं म्हणू. म्हणजे वाढते शहरीकरण आणि ओस पडणारी खेडे असा हा मुद्दा आहे. तर जे मूळ कारण आहे ते आपली जी सरकारची धोरणं आहेत, त्या धोरणाचं शेती व्यवस्थेबद्दलची जी अनास्था आहे, बद्दलची जी धोरणं आहेत, त्याचं मूळ कारण आहे. हरित क्रांतीनंतर विशेषतः अन्नधान्याचा टंचाईचा जो प्रश्न होता तो सुटावा म्हणून हरित क्रांतीला प्राधान्य दिलं. अन्नधान्याचं उत्पादन वाढलं, भुकेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर कमी झाला. परंतु ग्रामीण भागात शेतीचं औद्योगिकरण, रासायनिकीकरण झाल्यामुळं किंवा शेती ही सर्वप्रधान न राहता यांत्रिक प्रधान झाल्यामुळं ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीची समस्या निर्माण झाली. आणि मग हे जे अतिरिक्त मजूर होता ग्रामीण भागामध्ये काम करणारा, तो पोट पाण्यासाठी शहराकडे धाव घेऊ लागला. आणि सरकारचं जे धोरण होतं, शहरीकरण आणि औद्योगिकरण वाढलं पाहिजे, त्याला त्यांनी प्राधान्य दिलं. आणि मग उद्योगधंद्याच्या निमित्तानं मोठा भाग शहराकडे आकर्षिला जाऊ लागला. आणि ग्रामीण भागापेक्षा शहरातल्या सुविधा, विशेषतः शिक्षणाच्या सोयी, ह्या ग्रामीण भागातल्या लोकांना आकर्षित करत होत्या. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भाग हा शहराकडे आकर्षित होऊन तिकडे वळू लागला. शिक्षणाचा प्रश्नासाठी जर लोक शहरामध्ये येऊ लागले असं जर आपण गृहीत धरलं, तर ग्रामीण भागामध्ये पण शिक्षणाचं जाळं पोचलंच होतं. ग्रामीण भागामध्ये पण शिक्षण संस्था सुरू झाल्या होत्या, पण तरीसुद्धा लोकांचं आकर्षण शहरामध्येच राहिलं. मग ह्याच्यामध्ये दोष कोणाचा? किंवा शिक्षण संस्थेचा की शासनाने राबविलेल्या शिक्षण धोरणाचा? प्रामुख्याने याला शैक्षणिक धोरणच एक प्रकारे कारणीभूत आहे. कारण जी गुणवत्ता शहरातल्या विद्यार्थ्यांना मिळते ती गुणवत्ता ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मिळत नाही. हे त्यातले एक प्रमुख कारण आहे. आणि हे कधी झालं? पूर्वी ग्रामीण भागातले विद्यार्थी सुद्धा उच्च पदावरती गेलेले आपल्याला दिसून येतं. पण अलीकडं विशेषतः विनाअनुदानित शिक्षण संस्कृती जेव्हापासून सुरू झाली आणि तेव्हापासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर एक शिक्षणाकडे दुर्लक्ष होत गेलं. शिक्षण व्यवस्थेत चालणाऱ्या ज्या काही पडद्याआडच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीचा अनिष्ट परिणाम शिक्षण व्यवस्थेवर झाला. आणि मग गुणवत्ता असणारी शिक्षण संस्था शहराकडे आणि दुर्लक्षित गुणवत्तेच्या दृष्टीने असणाऱ्या शिक्षण संस्था ग्रामीण भागात, असं एक चित्र निर्माण झालं. काही ग्रामीण भागामध्ये अजूनही संस्था आहेत ज्या गुणवत्ता देतात, परंतु त्याचं प्रमाण कमी आहे आणि शहरामध्ये जास्त आहे. खरं तर असं नाही व्हायला पाहिजे. कारण महाराष्ट्रात आपण कुठेही जरी गेलो तर शिक्षकाचे पगार हे सारखे आहेत. म्हणून गुणवत्ता मध्ये भेदभाव नाही व्हायला पाहिजे. परंतु त्याच्या पाठीमागे अनेक कारणे आहेत. त्या कारणामुळं शहरातल्या शिक्षण संस्था दुर्लक्षित होऊ लागल्या आणि शहराकडे लोक आकर्षित होऊ लागले. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे किंवा गुणवत्ता ढासळत असताना ग्रामीण भागातल्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्याच्यावरती शासनानेच दुर्लक्ष केलं असं तुम्हाला म्हणायचं आहे? शासनाचं दुर्लक्ष आहे असं म्हणण्यापेक्षा
आपल्या ज्या शिक्षण बद्दलचं जे धोरण आहे तेच मुळात चुकतं की काय अशी शंका मला येते. आता जर तुम्ही बघितलं तर 10वी-12वी पर्यंत फारसं शिक्षण संस्था चालतात, मग ते शहरातले असो किंवा ग्रामीण भागातले असो. वरिष्ठ शिक्षण संस्थेमध्ये जर आपण बघितलं सगळ्या सिनियर कॉलेजेसला, तर बहुतेक कॉलेजेस हे बंदच असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं. काहीतरी 5-10% मुलं येतात, मग त्यातून काही तास होतात, काही होत नाहीत, अशी परिस्थिती दिसून येते. म्हणजे प्रचलित शिक्षण व्यवस्थेची उपयुक्तता बद्दलच कुठंतरी शंका मनामध्ये निर्माण होते की प्रचलित शिक्षण व्यवस्था ही समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कालबाह्य झालेली आहे की काय, अशी शंका माझ्यासारख्याला वाटते. बरोबर आहे. नाही, मग आता प्रश्न आपला सुरू झाला होता कुठून, किंवा ग्रामीण भागातले लोक शहरामध्ये शिक्षणासाठी स्थलांतरित होत आहेत. एक कारण परंतु रोजगार, दुसरं कारण शिक्षण. बरं, रोजगारासाठी जरी आले तरी आता बेरोजगारी शहरामध्ये बी तितक्याच पटीने वाढते ना. बरोबर, की जसं की गावामध्ये रोजगार भेटत नाही म्हणून आपण शहरामध्ये आलो, शहरामध्ये तरी प्रत्येकाला काम मिळेल ह्याची कुठं खात्री आहे? शहरामध्ये बी आता अतिरिक्त लोकसंख्या होऊ लागली. म्हणजे जी शहराची पोषण क्षमता असते खरं तर, तशी ती शहराची काहीच नसते. शहर हे सगळे बांडगुळ आहेत. शहर हे सगळे जे मोठे झाले आहेत याचा आधार खरं तर ग्रामीण भाग आहे. पण सध्या लोक अशा भ्रमात आहेत की बाबा उद्या जर शहर वाढतच राहिली तर काहीही त्याचा अनिष्ट परिणाम होणार नाही. परंतु असे चित्र नाही. शहरीकरणाच्याही काही मर्यादा असतात, हे अजून लोकांच्या लक्षात यायला तयार नाही. आता जगाची लोकसंख्या 2007ला अर्धी शहरामध्ये आणि अर्धी ग्रामीण भागात राहत होती. हे खरं तर शहरी आणि ग्रामीण भागाचं संतुलन होतं. त्यावेळेस असा एक विचार समोर यायला पाहिजे होता की नागरीकरण किंवा शहरीकरण हे थांबायला हवं आणि त्यापेक्षा औद्योगिकरण सुद्धा थांबायला हवं. हा एक वेगळा विचार आहे, त्या विचारात मी जात नाही. परंतु 2007 नंतर हा जो विचार प्रबळ व्हायला हवा होता की शहरीकरण थांबलं पाहिजे आणि औद्योगिकरण थांबलं पाहिजे आणि ग्रामीण विभागाला प्राधान्य दिले गेलं पाहिजे, परंतु हा विचार अजूनही प्रबळ झालेला दिसत नाही. कदाचित येत्या 10-15 वर्षामध्ये शहरीकरण कोलमडण्याची शक्यता काही अभ्यासक नोंदवत आहेत की ज्याप्रमाणे ग्रामीण भाग आता उद्ध्वस्त झालेला आहे, त्याचं वाळवंटीकरण होत आहे, मजूर बेकारी वाढत आहे, ग्रामीण भागातले मजूर सगळे शहराकडे जात आहेत, शेती नापीक होतंय समजा, किंवा शेतीचा कस ढासळत चाललाय. शेती नापीक होते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हा दरवर्षी तोट्यात जात आहे. बरोबर आहे. आणि मग जे दुर्लक्षित भाग आहे त्या हरित क्रांतीमुळं जे शेतीवर अनिष्ट परिणाम झालेले आहेत, ती शेती 50% नापीक झालेली आहे. अन्न सुरक्षेचा प्रश्न येत्या 10-15 जास्तीत जास्त 2050 पर्यंत मोठं गंभीर स्वरूप धारण करणार आहे. याच्याकडे फारसं काही कुणाचं लक्ष नाही. तर जेव्हा शहरं कोडमारायला लागतील तो कालावधी काही फारसा दूर नाही आणि तोपर्यंत ग्रामीण भाग उद्ध्वस्त झालेला असेल आणि मग मानवजाती पुढे अशी समस्या असेल की पुढे आड आणि मागे बी. म्हणजे तुम्हाला ग्रामीण भाग उभा करण्यासाठी जो काही वेळ लागणार आहे तो वेळही तुमच्याकडे नसेल. ग्रामीण भागही उद्ध्वस्त झालेला असेल आणि शहरी भागही उद्ध्वस्त झालेला असेल. अशा पुढे मानवजात एका मोठ्या संकटाला सामोरी जाईल किंवा जावे लागेल असं मला वाटतं. 2050 म्हणजे फार लांब नाही, म्हणजे 25 वर्षाचा कालखंड आहे की जिथं शहरं उद्ध्वस्त झालेली असतील आणि ग्रामीण भागही संपलेला असेल. मग आता ही शेख चिल्लीसारखी अवस्था झाली ना की ज्या फांदीवर बसून आपण प्रगतीचा विचार करतोय त्याच फांद्यात तोडायला लागलोत आपण. मग आता हे सगळं होत असताना जसं तुम्ही आता म्हटले की अन्न सुरक्षेचा प्रश्न हा भविष्यामध्ये निर्माण होईल आणि तो होईलच, कारण आता शेतीमध्ये उत्पन्न
निघणं कमी झालं आहे. त्याच्यामध्ये भरमसाठ औषधं, फवारण्या, खतं टाकूनही जमिनीमध्ये उत्पन्न निघत नाही आणि निघालेल्या उत्पन्नाला भाव भेटत नाही, बरोबर. आणि लोकसंख्या वाढतच चालली आहे, शहरामधली संख्या वाढतच चालली. परंतु हे शहरामधला म्हणजे आपण ग्रामीण भागाचा विषय नंतर घेऊ, पण शहरामधलं जे लोकसंख्या वाढते किंवा इथली बेरोजगारी वाढते आणि शहरांचं विस्तारीकरण होतं, याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न जसा प्रदूषणाचा आहे स्थानिक, त्यापेक्षा मोठा गंभीर प्रश्न आहे की माणसाला जगण्यासाठी अन्न आणि पाणी तर महत्त्वाचं आहे, परंतु शहरांना लागणारा पाणी पुरवठा हा कमी पडतो आहे. मग त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? किंवा आता शहरं तर वाढायला लागले, पाणी तर गरज लागणारच आहे. मग आता जेमतेम पाण्यावरती शहरांची उपजीविका चालू आहे, पण आता पुढच्या 25-50 वर्षात कसं होईल शहराचं? नाही, पुढच्या 2050 पर्यंत 50 वर्ष एक लांबचा टप्पा आहे समजा. परंतु 2050 पर्यंत फक्त अन्न सुरक्षा आणि पाणी सुरक्षा नाही, तर मी जे नेहमी म्हणत असतो की 5 पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत ते अतिशय गंभीर भाग आहेत. एक तर ऊर्जा संकट मोठ्या प्रमाणावर येणार आहे. जीवाश्म इंधन हा जो ऊर्जेचा प्रकार उपलब्ध आहे त्याची म्हणजे साठे हे संपत चाललेले आहे. जीवाश्म इंधन हे कमी होत चाललेले. जीवाश्म इंधन म्हणजे तेल, कोळसा आणि वायू याचं जे उत्पादन आहे ते घटत चाललेले आणि ते महाग होत चाललेले आणि काही दिवसांनी ते इतके महाग होतील की सर्वसामान्याला हे परवडणं शक्य नाही. दुसरा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पाणी टंचाईचा. आत्ताच जवळपास 150 कोटी लोक हे जवळपास पाणी टंचाईने ग्रस्त आहेत. पाणी हे मर्यादित संसाधन आहे आणि ते प्रदूषित होत आहे. अतिवृष्टीमुळं पुन्हा त्याचा साठा कमी होत आहे आणि कमी पाणी, जास्त पाणी आणि प्रदूषित पाणी या 3 समस्यामुळे मानवजातीला 2050 पर्यंत मोठ्या पाण्याच्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. हा महत्त्वाचा दुसरा प्रश्न आहे. तिसरा जो प्रश्न आहे तो आहे मातीची नापीकता. तर मातीच्या नापीकता आत्ताच आपली लोकसंख्या 800 कोटीपेक्षा जास्त आहे. जमीन नापीक होत आहे, उत्पादन घटत आहे, घटू लागलेलं आहे नुकतंच. आणि 2050ला आपली लोकसंख्या 1000 कोटी असेल. जमीन साधारणतः 60% जास्त नापीक झालेली असेल आणि मग अशा वेळेस अन्नधान्याचं उत्पादन आणि वाढती लोकसंख्या याच्यामध्ये एक दरी निर्माण होऊन अन्न सुरक्षेचा प्रश्न सुद्धा 2050 पर्यंत मोठा गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता. त्यानंतर अजून 2 महत्त्वाचे पर्यावरणीय प्रश्न आहेत. एक आहे हवामान बदल किंवा हवामान संकट. हे अतिशय गंभीर स्वरूप जगभर धारण करत आहे. कदाचित 21व्या शतकामध्ये हवामान संकट हाच सगळ्यात मोठा प्रश्न होण्याची शक्यता आहे. हवामान संकट का तयार झालेलं आहे? हवामान संकट हे जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे तयार झालेले. ज्या विषयाची सुरुवात झाली होती त्यावेळेस मानवजातीला काही कल्पना नव्हती की या जीवाश्म इंधन वापरल्यामुळे हरितगृह वायू आपण वातावरणात सोडू आणि त्याचा परिणाम जागतिक तापमान वाढावर होईल आणि जागतिक तापमानाचं रूपांतर एका भयानक हवामान संकटामध्ये होईल. आणि या हवामान संकटामुळं ज्या नैसर्गिक आपत्ती गेल्या 20 वर्षामध्ये जगभर आपल्याला दिसत आहेत, म्हणजे अतिवृष्टी आहे, महापूर आहेत, भूकंप आहेत, प्रदूषणाचा भयानक प्रश्न आहे. म्हणजे याच्या सगळ्या हवामान संकटामुळे निर्माण होणारे जी संकट मानवजातीसमोर आहेत ते 2050 पर्यंत एक रौद्र रूप, एक भयानक रूप म्हणून मानवजातीसमोर येणार आहेत. आणि त्यावेळेस एक मोठ्या संकटाला मानवजातीला सामोरं जावं लागत आहे. आणि शेवटचं जंगल आणि जैवविविधता. जंगल आणि जैवविविधता हा एक या पर्यावरणाच्या 5 प्रणाली त्यापैकी एक महत्त्वाची प्रणाली आहे. जैवविविधता नसेल किंवा जंगल नसेल तरीही मानवजात त्या ठिकाणी नष्ट होण्याचा धोका आहे. त्या 5 ज्या प्रणाली आहेत, ऊर्जा प्रणाली, पाणी प्रणाली, माती हवा प्रणाली, जंगल आणि जैवविविधता प्रणाली आणि हवामान प्रणाली,
या सगळ्या स्वतंत्र नाही, त्या सगळ्या परस्पर संबंधित आणि परस्पर अवलंबी आहेत आणि हे मिळून पृथ्वीवरचं जीवावरण तयार झालेलं आहे. आणि हे जीवावरणच जर नष्ट होणार असेल तर येत्या काही शतकामध्ये मानव जातीला नष्ट व्हायला फारसे काही वेळ लागणार नाही, असंही काही विचारवंताचं अलीकडं म्हणणं आहे. म्हणून हे सगळेच प्रश्न एक मानव जातीला त्यांनी स्वीकारलेली जी समाजव्यवस्था आहे त्या समाजव्यवस्थेचा पुनर्विचार करण्याची वेळ आता मानव जातीवर आलेली आहे. कारण आपण ज्या मार्गाने चाललेला आहोत तो मार्ग एक विनाशाकडे किंवा एक विध्वंसाकडे घेऊन जातोय, असे पुरावे आता बहुतेक शास्त्रज्ञांनी आपल्यासमोर आणलेले आहेत. म्हणून एक आपत्तीबल विश्वाकडे आपल्याला जायचंय, काही एक शाश्वत आणि समता निर्माण होणाऱ्या विश्वाकडे जायचंय. हे कळीचे मुद्दे आता अनेक विचारवंत उपस्थित करू लागलेले आहेत असं मला वाटतं. नाही, मग आता एवढी मोठी संकट आपल्यासमोर असताना शासन स्तरावर किंवा शासनाची भूमिका ह्या दृष्टीने काही प्रयत्न होत आहेत का असं तुम्हाला वाटतंय? जगातील जी शासनं आणि संयुक्त राष्ट्रासारख्या संघटना याच्यावर प्रयत्न करतायत, परंतु ते प्रयत्न फार प्रश्न सोडवण्याकडे आपल्याला घेऊन जातील असं वाटत नाही. कारण याचं एक तर गती फार कमी आहे प्रश्न सोडवण्याची, किंवा वरवर प्रश्न सोडवण्याचा प्रकार शासनाकडून होताना दिसतो. त्याच्या मुळात जाऊन प्रश्न मुळासकट कसा नष्ट करता येईल याचा विचार बहुतेक कुठेही दिसत नाही. काही अतिशय काही विचारवंत किंवा लहान काही संस्था वगळतात. मग याच्यामध्ये दोषी कोण आहे? लोक दोषी आहेत का सरकार दोषी? मग आता हे प्रश्न तर सोडवणं आवश्यक आहे. सरकार जास्त दोषी आणि समाज पण दोषी. त्याचं कारण सरकारला हे प्रश्न सोडवायचे आहेत की नाही हा एक वादविवादाचा मुद्दा होऊ शकतो. परंतु समाजाची जी मानसिकता आहे की आमचे सगळे प्रश्न सरकारने सोडावे, ही समाजाची मानसिकता चुकी. आपले प्रश्न आपण सोडवण्याचा विचार जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाहीत. आणि सरकारला मला वाटतं हे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवायचे आहेत की नाही याच्याबद्दल मला शंका आहे. म्हणून अशा व्यवस्थेमध्ये एकच दिशा शिल्लक राहते, ते म्हणजे आपण आपत्तिमय विश्वाकडे निघालेलो आहोत. ओके, धन्यवाद सर. पुढील रविवारी नवीन प्रश्न नवीन मुद्दा घेऊन आपण भेटू. नमस्कार.